आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे आणि या अनुषंगानं शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ते उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी पाहायला मिळते. मी आता पुण्याच्या भोरमध्ये आलेलो आहे आणि पुण्याचे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांनी आता रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे. खरं तर काँग्रेसचा गड खरं तर बोरे आधी मानला जात होता. संग्राम थोपटे नेतृत्व करत होते, मात्र संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला उमेदवार मिळेल की नाही अशी चिन्ह होती. मात्र आता पाहिलं तर काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेताना दिसते आणि ह्या सर्व उमेदवारांनी आता फॉर्म घेतलेला पाहायला मिळते. तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे. संग्राम थोपटेनंतर मोठी पोकळी निर्माण झाली होती काँग्रेसला यामध्ये बोरामध्ये, पण आता उमेदवार मिळालेला आहे, तुम्ही फॉर्म भरलाय, कसं असेल पुढची वाटचाल आता? मी बोंगोली कामथडी गटातून मातब्बरांना पाणी प्रस्थापितांना एवढंच सांगेल आणि त्यांच्या विरोधात निवडून येईल एवढीच गॅरंटी दाखवतो. आणि एवढंच सांगतो की कारखाना माझं इथून पुढं एक हक्काचा आवाज म्हणून काम करील. कारखाना असेल, लोकांचं शासकीय कामकाज असेल, सर्व बाबींमध्ये मी त्यांचं काम करीन. जिल्हा परिषद फंडातून सर्वच जण कामं करतात, सगळ्यांना न्याय देतात, परंतु मी इतर बाबतीत त्यांचा आवाज म्हणून काम करीन. ओके, आपल्यासोबत तालुका अध्यक्ष आहेत सतीश चव्हाण. तुम्ही काय सांगताल? तुम्ही उमेदवार उभे केले, तुमच्या नेतृत्वाखाली आता हे उमेदवार निवडणूक लढताय, यश मिळेल काँग्रेसला बोरमध्ये? 100% मिळेल, कारण काँग्रेसची सर्व मतदार आज जाग्यावर आहे. आपल्याला वाटतं की काँग्रेस संपली, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जे उमेदवार आता दिलेले आहेत ते सर्व निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार आहेत आणि ते 100% लोक आमच्यावर विश्वास ठेवतील आणि पुन्हा काँग्रेस नव्या जोमाने उभे राहील. मी स्वतः उतरवली कार्य गटामधून उमेदवारी लढवतोय. उतरवली चव्हाण साहेब तुम आगे बढ़ो, उतरवली कार्य साहेब तुम आगे बढ़ो, उतरवली कार्यगट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उतरवली कार्यगटामधून मी उमेदवारी लढवत असताना उतरवली कार्यगटामध्ये किंवा तालुक्यामध्ये ओव्हरऑल जर परिस्थिती बघितली तर MIDC येते आणि निवडणूक आली की MIDC येते आणि निवडणूक गेली की MIDC जाती. आणि दोन्ही जे उमेदवार उतरवली कार्यमध्ये उमेदवारी लढत आहेत, ज्या घरातले उमेदवार लढत आहेत, ते दोन्ही एकमेकावर आरोप करतच बसलेले आहेत की यांनी थांबवली त्यांनी थांबवली. या परिस्थितीमध्ये उतरवली कार्य गटाची आज अवस्था आहे. देवदर्शन बाकीच्या गोष्टी ह्याच चाललेल्या आहेत आणि याच विकासाच्या त्यांचे मुद्दे यांना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उतरवली कार्यमधून मी स्वतः भरघोस मताने निवडून येईल याची मला खात्री आहे. आणि आमचे वेळूगणाचे उमेदवार रोहिदास पांडुरंग कोंडे हे सुद्धा या ठिकाणी भरघोस मताने निवडून येतील. ते स्वतःच या ठिकाणी अनेक राजकीय पक्ष मैदानात आहेत, तुम्ही आज अर्ज भरलाय, विजयाची गॅरंटी वाटते का? 100% विजयाची गॅरंटी आहे. माझ्या संघ आहे दिसलेली पोरं जी आहेत ना, ह्यांच्या जीवावरती आणि सर्वसामान्य वेळोगानातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवावरतीच मी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. मला शिवसेना पक्षातून अन्याय झाला, त्यामुळे ही सगळे पोरं अजून जास्त पेटून उठली आणि त्याचा फटका न म्हणता 7 तारखेला माझा विजयाच्या रूपाने सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे विजय माझा निश्चित आहे. लोक पण मतदार आता पंजाला वोट करणार, पंजाला मत देणार. 100% पंजाचा मतदार आहे आमच्या भागात. मला भाऊंनी उमेदवारी डिक्लेअर केल्यापासून मला प्रत्येक गावातून 15-20 ज्येष्ठांचे फोन आहेत की आबा आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही उमेदवारी मागं घेऊ नका, तुम्ही आमच्याकडे आले नाही तरी चालेल, पण तुमचा विजय निश्चित आहे आणि त्याचा मला जनतेच्या जोरावरती मला विश्वास आहे. आपण पाहतोय की काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते आणि मतदार जो आहे तो पंजाला मतदान करेल आणि काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुद्धा या सर्व उमेदवारांनी व्यक्त केलेला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन किरण आंबेकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.